नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा. जन्माद्यशेतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. यौं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मंगल भवन मंगलहारी रघुवंश दशरथ अजर बिहारी. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन. सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. पवन सुत पवन सुत विनती बारंबार. जय वो 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 जय वो. दावुनिया विलंब कवाया लावियला कृपाली विलंब कवाया लावियला कृपाली. जय वो 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 जय वो. दावुनिया विलंब कवाया लावियला कृपाली. काबाई विश्वंभरे भव छेद के कोटि कुंतली समाये विश्वव्यापके. कोटि कुंतली समाये विश्वव्यापके. जय वो 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 जय वो.
प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाये तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची विठाला विठाला. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या परमकृपेने संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा उत्सव, आणि या उत्सवातील आजचा हा तृतीय दिवस. आजच्या या तृतीय दिवसाची कीर्तन सेवा अर्थात हे वाक्पुष्प गुंफण्यासाठी अभंग सादर केला श्रीमद जगद्गुरु तुकोबारायांचा. अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचा महिमा आपल्या समोर सांगतायत. माझ्या तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तीला पुरणाच्या पोळीची उपमा दिलेली आहे. महाराज म्हणतात, जशी पुरणाची पोळी खाण्यासाठी गोड रुचकर स्वादिष्ट असते, तशी भगवंताची भक्ती सुद्धा गोड आहे, रुचकर आहे आणि स्वादिष्ट आहे. परंतु ती प्राप्त करणं सोपं काम नाही. हजारातून एखादाच ती पोळी प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी नित्य नूतन अशा प्रकारच्या विचार जागृतीचा मनाला अंकुश असणं गरजेचं आहे, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. अत्यंत सुंदर गोड असा हा सोहळा उत्सव मौजे लखमापूर भगवान बालाजी भगवंताच्या असीम कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला सोहळा भगवान श्री हनुमंतरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळींच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून साकारत असलेला हा दिव्य आणि भव्य उत्सव आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परम आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, एक विद्वान व्यक्तिमत्व, ज्ञानोबारायांचे कृपापात्र असणारे आदरणीय हरिभक्त परायण, माझ्या जीवाचे जीवलग असणारे हरिभक्त परायण श्री दादा महाराज वायसळ, दादांच्या माध्यमातून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं. अत्यंत ताकदीचं आणि फार मोठं दर्जेदार कार्य वारकरी संप्रदायाचं दादांच्या माध्यमातून या गावामध्ये संपन्न होत आहे. मला वाटतं एक 5 वर्षापूर्वी सुद्धा, 3-4 वर्षापूर्वी कीर्तनाचा योग या ठिकाणी आला होता. अत्यंत आपण सर्वजण जाणकार मंडळी आहात, बहुश्रुत मंडळी आहात. गोड चाल आत्ताच आपण ज्यांची ऐकली, परम आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबारायांची विशेष कृपा ज्यांच्यावरती आहे, असे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय आम्ही ज्यांना प्रेमाने मारुती राया म्हणतो, खरोखर हनुमंतरायाचं दुसरं रूप असणारे आमचे मारुती राया. गोड चाल त्यांनी गायली, त्यांना गोड अशी साथ खरं त्यांनी केली, पण सुरुवातीला ज्यांनी गायली आदरणीय आपल्या या गळलिंबचं वैभवभूषण लक्ष्मणजी महाराज, आपल्यालाही मनापासून वंदन आहे. मारुती रायांनाही मनापासून वंदन करतो. गोड अशी मृदंगाची साथ करणारे आपल्याच महाराजांचेच विद्यार्थी असणारे सुखद महाराजांचे शिष्य आणि या सर्व महाराज मंडळींच्या सहवासामध्ये आजपर्यंतचा पारमार्थिक काळ ज्याचा आम्ही पाहिलं होतं, फार सुंदर तयारी आहे. वाजवतो बी गोड, पण ॲडजस्टमेंट जास्त करतो. म्हणजे जिथं 4 ठोके हाणायची तिथं एकाच ठोक्यात काम करतो, पण मला 4 लागतील भाऊ, ध्यानात घे. मला 8 वाजिनार असला तरी परवडतो. विठाला विठा. ज्ञानोबारायांच्या कृपेने अहंकारानं नाही सांगत, पण तुझे गुरुजी बी जे वाजवतात का ते सगळं मला कळतं. महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असेल मी, अभिमानाने सांगत नाही मी, पण पखवाजातलं सुद्धा मला बऱ्यापैकी कळतं. सगळे ताल, तालाचे व्हेरिएशन, त्याच्या लग्ग्या सुद्धा.
तू चाचर ताल सांग, रूपक ताल सांग, जप ताल सांग, दीपचंदी सांग, कोणता बी ताल सांग. त्याच्यामुळे ना तू फक्त इमानदारीने तुला जितकं येते ना प्रामाणिकपणाने ऍडजस्टमेंट करू नको. हा 2 घंटे कीर्तनात हा तू बाकीच्या कीर्तनकारासारखं समजू नको मला. हो. असं आहे ते. पुढं तर लई पुन्हा आणखी तुझा माझा सामना होणार आहे. शेवटला तर तांडवला घामच निघन तुझा. त्यामुळे आतापासून तू मला सहकार्य करीत चल. दादा महाराज म्हणले आमच्या सगळ्या मंडळी सहकार्य करीत राहा. आता यालाच मला सहकार्य करावं लागेल. तसं काय करू नको. चांगलं मस्त मोकळ्या अंगाने होऊ दे. सर्व गायनाचार्य मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, हे विशेषत्वानं आपल्या या परिसरावर ज्यांचं विशेष आणि नितांत प्रेम आहे, आदरणीय आमचे स्वामीजी, ज्ञानेश्वरीसाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलेलं आहे, आदरणीय आमचे नारखेडे स्वामीजी, आपल्या चरणी सुद्धा मनापासून वंदन आहे. स्वामीजींसाठी एकदा जर जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. त्याचबरोबर आमचे दुसरे गायक गायनाचार्य रोहिदास महाराज, त्यांच्या शेजारी आदरणीय सचिन महाराज, सर्वच महाराज मंडळी, सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. आपण सर्व रसिक श्रोते, जाणकार मंडळी, माझ्यावर विशेष प्रेम असल्यामुळं आपण सर्वजण उपस्थित आहात. नाही तर तिसऱ्या दिवशी मंडप भरत नसतो, पण इथं भरतही असेल सांगता येत नाही. कारण तरीही विशेषत्वानं आज आंबिलहोळवरून आमचे दादा आलेत, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आमचे विशेषत्वानं खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कथा ज्यांनी ज्या गावानं केली आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचा परिचय दिला, ते आमचे गळणीमकर मंडळी. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आपण. आताच्या काळामध्ये फार मोठमोठ्या कथा होतात. आता उद्या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईमध्ये फार मोठा उत्सव आहे. जवळपास 50,000 लोक राहतील कथेला, आणि ती 3-4 चॅनलवरती लाईव्ह होणार आहे. परंतु हे मी मात्र कधीच विसरू शकत नाही. आज कितीही जरी सगळ्या चॅनलला जरी कथा झाल्या शिवानंद शास्त्रींच्या, परंतु सगळ्यात पहिली कथा मोठ्या प्रमाणामध्ये करणारं म्हणजे गळणीम गाव आहे. आणि म्हणून ते सगळे मंडळी आज प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यालाही मनापासून वंदन आहे. त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व भक्त भाविक, अमळनेरमधले सगळे भाविक, काही गणेशवाडीवरून आलेले, आपण सर्व या परिसरातील सर्व भक्त भाविक सगळ्यांच्या चरणावर मनस्वी वंदन करतो. भक्तिमती मातांची संख्या प्रचंड आहे. सगळ्यांना आपल्यालाही मनापासून वंदन करतो. आमचे गोड साऊंड सिस्टम वाले दादा, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची. सुंदर त्यांची ऑपरेटिंग आहे. गोड ते ऑपरेट बी करतात आणि कॉपरेट पण करतात. वा, असंच कॉपरेट 2 घंटे करत चला. विठाला 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 विठाला. सुंदर आमचे पेटी मास्तर आहेत. मस्त मोकळ्या अंगणे होते. तुम्हाला जितकं येते तितकं वाजित राहा. काय आपल्या मोकळं असते सगळं. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. सज्जन होय, अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचा महिमा आपल्या समोर सांगतायत. भक्तीचं महात्म्य, भक्तीचा महिमा आपल्या समोर मांडत असताना माझ्या तुकोबारायांनी, सज्जन हो, या जगातल्या यावत जीवांनी त्या भक्तीच्या मार्गाला लागावं, यासाठी माझ्या तुकोबारायांनी तसं अनेक ठिकाणी त्या भक्तीची काठिण्यता सुद्धा सांगितलेली आहे. परंतु अगदी सोप्या भाषेमध्ये लोकांचा ओघ, लोकांचा ओढा आणि लोकांची अवधारणा ही भक्तीच्या अंगानं व्हावी, यासाठी माझ्या तुकोबारायांनी जसं एक व्यावहारिक रूपक केलं आणि व्यावहारिक एक उपमा देऊन त्या भक्तीला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना आपल्याला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडणारा खाद्यपदार्थ. त्यामध्ये महाराष्ट्राचा राजभोग म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, स्वामीजी तुमच्याकडे तर त्याला मांडे म्हणतात आणि इकडे त्याला पुरणाची पोळी आपण म्हणतो. ती पुरणाची पोळी खाण्यासाठी जशी रुचकर आहे, गोड आहे, सज्जन हो, स्वादिष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात तशी माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती सुद्धा तितकीच गोड, रुचकर आणि स्वादिष्ट आहे. ज्याने ती अनुभवली त्याचं जीवन गोड झाल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये ती भक्तिरूपी पोळी प्राप्त करण्यासाठीच भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जन्माला घातलंय. सज्जन हो, हे सुंदर मानवी जीवन तुम्हाला मला दिलंय ना, ते फक्त भगवंतानं त्याची भक्ती करण्यासाठी. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये सज्जन हो भगवंताची भक्ती प्राप्त होत नाही, तोपर्यंत मानवाचं जीवन हे परिपूर्ण होत नाही. माणसाच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारं साधन या जगामध्ये जर कोणतं असेल तर ती भगवंताची भक्ती आहे. पहा, जर ती भक्ती जीवनामध्ये नसेल
तर माझ्या संतांनी त्या माणसाला माणूस किंवा व्यक्ती म्हणायला संत तयार नाही. नाथ बाबांनी तर चांगली फटकार लावली. नाथ बाबा म्हणतात, भक्ती विण पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. शांती ब्रह्मनाथरायांचं वक्तव्य आहे. नाथबाबा म्हणतात, सज्जन हो, ज्याच्या जीवनात भक्ती नाही ना, त्याला माणूस म्हणण्याचा अधिकार नाही. तो सरळ सरळ त्याला जनावराची उपमा दिलेली आहे. ज्ञानोबारायांची भाषा जरा त्याच्यापेक्षा कडक आहे. ज्ञानोबाराय त्याला दगड म्हणतात. दगड, ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याला दगड म्हणलंय ज्ञानोबारायांनी. साधा दगड नाही, साधा दगड घनानं फुटतो तरी. पण ज्ञानोबाराय म्हणतात, तो माणूस असा दगड आहे. कसा? पाषाणाचा दगड आहे, पाषाणाचा. माझी भक्ती वीण जळतयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय म्हणतात, पाषाणासारखं त्याचं जीवन आहे ज्याच्या जीवनात भक्ती नाही. जळतयाचे जियाले पण, त्या माणसाच्या जगण्याला हो काही किंमत नाही. आग लागू द्या त्या जगण्याला. आगी लागोतया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. जगण्याला आग लागू द्या, त्या सुखाला आग लागू द्या. बाकी सगळं तुमच्या जीवनामध्ये, भक्ती जर जीवनामध्ये नसेल तर त्या माणसाच्या जीवन त्या माणसाचं शून्य आहे. पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही. माणसाचं जीवन हे शुष्क कोरड्या नदीसारखं आहे. संत म्हणतात, बाकी तुमच्या जीवनात सगळं काही भरपूर आहे. ऐश्वर्य, कीर्ती, प्रतिष्ठा, मोठेपणा आहे, धन आहे, वैभव आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये. पण जर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नसेल, देवाविषयी अंतःकरणात प्रेम नसेल, तर त्या सगळ्या असण्याला झिरो किंमत आहे. सज्जन हो, संपत्तीनं, ऐश्वर्यानं, मोठेपणाने माणसं जगमान्य होतील. पण माणसानं जीवनामध्ये जगमान्य होण्यापेक्षा माणसाने देव मान्य झालं पाहिजे, संत मान्य झालं पाहिजे. संतांची मान्यता आणि देवाची मान्यता ही भक्तीशिवाय नाही मिळू शकत. बाकी सगळं जरी असलं तर आपण आपल्या ऐश्वर्यानं, वैभवानं, संपत्तीने जगावर, जगातल्या लोकांवर प्रभाव टाकू शकू, पण देवावर प्रभाव नाही टाकू शकत आपण. संतांवर आणि देवावर जर प्रभाव टाकायचा असेल तर आपल्याला भक्ती हेच साधन आहे. बाकीच्या अन्य साधनाने जग प्रभावित होईल, देव नाही होऊ शकत. सज्जन, देवाला जर प्रभावित करायचं असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही लबालब भरलेली पाहिजे. एक गोड उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती, एकानं देवावर आपल्या संपत्तीचा, ऐश्वर्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. नाव होतं त्याचं दुर्योधन. ज्या वेळेला भगवान परमात्मा शिष्टाई दूत बनून गेले, त्या दुर्योधनाकडे जंगी शाही थाटामध्ये स्वागत केलं दुर्योधनाने भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्म्याने जो मूळ हेतून, मूळ मुद्दा घेऊन परमात्मा गेले होते, तो मुद्दा देवानं त्या दुर्योधनाच्या समोर मांडला. दुर्योधनानं देवाला सांगितलं, म्हणे देवा, हा आमच्या भावकीच्या मधला मॅटर आहे, तुम्ही त्याच्यात डोकं न घातलेलं बरं. तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहात आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. देवा, तुम्ही माझ्या घरचे विशेष अतिथी आहात, विशेष पाहुणे आहात, म्हणून तुमच्या करता 56 भोग बनवलेत. किती? 5 आयटम असले तर खूप झाले स्वामी. माणसं म्हणतात पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं सद्ग्रस्थाने. इथे 56 भोग बनवले. सज्जन हो, एकदा नाही
56 वेळा त्याच्या तोंडातून निघालं, देवा तुम्ही जेवण करून जा. 56 भोग बनवले, 56 भोग बनवले. माझ्या भगवान परमात्म्याने त्या दुर्योधनाला उत्तर दिलं. परमात्म्याने त्या दुर्योधनाला सांगितलं, रे दुर्योधना, तुझे म्हणतोस नाही 56 भोग बनवलेत आणि जेवण करून जा रे. कोणाच्या बी घरी जेवणाची प्रक्रिया होत नसते. जेवण करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत, भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. एक, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे. पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे आणि खाऊ घालणाराच्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. सज्जन, खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या मनामध्ये प्रेम नसेल तर भोजनाची प्रक्रिया होत नाही. माझ्या भगवान परमात्म्याने 56 भोगाला लात मारली. सज्जन हो, इशारा केला उद्धवाकडे, म्हणले चला चलो विदुरा घर जावे उद्धवती, चलो विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चलो विदुरा घर जावे उद्धवती, चलो विदुरा घर जावे. इशारा केला उद्धवाकडे. उद्धवाला सांगितलं, म्हणे उद्धवा आपला रथ तयार कर, आपल्याला जायचंय. देवा कुठे जायचंय? म्हणे झोपडीवर जायचंय आपल्याला. कोणाच्या? विदुराच्या झोपडीवर जायचंय. देवा आता एवढे मोठमोठे हे बंगले, राजवाडे, मोठमोठे मंदिरं सोडून झोपडीवर जायचं का देवा? भगवान म्हणले, अरे काय कामाचे मोठमोठे राजवाडे, मोठमोठे बंगले, बडे बडे मंदिर कोना काम के, भाव अगर नहीं पावे वो, चलो विदुरा घर जावे. काय कामाचे मोठमोठे बंगले नुसते बांधून ठेवलेत आणि चुकून कधी उष्ट्या हाताने कावळा आणत नाही. कोण्या पाहुण्या रावळाला, एखाद्या महाराजाला कधी चहा प्यायला बोलवत नाही. काय कामाचा बंगला नुसता. जर त्याच्यामध्ये ओलावा नसेल, जर त्याच्यामध्ये प्रेम नसेल, जर त्याच्यामध्ये अंतःकरणात भाव नसेल तर ते काय कामाचं नाही. सज्जन होऊन भगवान परमात्म्याने आपला रथ सरळ नेला, विदुराच्या झोपडीच्या समोर नेऊन उभा केला. विदुराला कल्पना नव्हती सज्जन होऊन देव येणार आहे माझ्या घरी म्हणून. दोघं नवरा बायको कुटियेचं दार बंद केलं आणि आतमध्ये बसून दोघांचं आपलं भजन चाललेलं आहे. जय राधा माधव, जय कुंज बिहारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर बनचारी, जय कुंज बिहारी, जय राधा माधव. यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर बनचारी, जय कुंज बिहारी, जय राधा जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव. हरे
दोघं नवरा बायको झोपडीचं दार बंद करून आतमध्ये भजन चाललंय. देवाने उतरले भगवान परमात्मा रथातून खाली उतरले आणि सज्जन हो त्या झोपडीच्या दाराजवळ जाऊन परमात्मा उभा राहिला. दरवाजा वाजवला, झोपडीचा दरवाजा वाजवलाय. काका ओ काका दार उघडा हो काका. भजनामध्ये तल्लीन झाले होते. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण या देहाते अवस्थेला प्राप्त झाले. 2-3 वेळेस आवाज दिलाय. काका काका दार उघडा काका. विदुर काकाच्या कानावर आवाज गेला. लगबगीने उठले. सज्जन हो दरवाजा उघडला. समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे. अचानक एखाद्या गरीबाच्या झोपडीवर मोठा माणूस यावा, श्रीमंत माणूस यावा, धांदल उडून जाते. सज्जन हो काय करावं कळत नाही ना. तशी आज विदुर काकाची अवस्था झाली. जगाचा बाप आलाय. सज्जन हो देवानं पोटाला हात लावलाय. काका भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. खायला नव्हतं का? 56 भोग होते. मग भूक नव्हती का? भूक बी होती. कशाची? थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाची भूक भगवंताला होती. सज्जन हो पोटाला हात लावलाय. काका खायला द्या काहीतरी. देवाला भूक आहे प्रेमाची. भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. कि भाव बिन सुनी पुकारे, मुझको तो भाती नहीं. इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है. भावाची प्रेमाची भूक देवाला होती. सज्जन हो सगळं सोडून देव त्या झोपडीवर आलाय. जगाचा बाप घरी आलाय. पाहुणा बनून आलाय. काय करावं, कसा पाहुणचार करावं कळना. सज्जन हो सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत माझ्या विदुर काकाची. फाटका संसार विदुर काकांचा. सज्जन हो पाहुणे घरासी आजी आले ऋषी केसी. काय करू उपचार उपचार. कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. काय करावं कळणं. सज्जन 3 दगड मांडले. त्याच्यावर एक गाडगं ठेवलं स्वामीजी. त्या गाडग्याला वरचा भाग नव्हता, तुटलेला होता. त्याच्यात पाणी टाकलं. ओंजळभर कन्या होत्या. मायबाप ओंजळभर कन्या त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि तसंच त्या कन्या दरदरीत हटवल्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. चाट चाट टाकायच्या. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. काय करू उपचार उपचार. कन्या तयार केल्या. सज्जन केळीचं पान ठेवलं देवाच्या समोर. जसं कन्या त्या पात्रावर टाकल्या तसं कन्या पळायला लागल्या. मायबाप पातळच तेवढ्या झाल्या होत्या. जगाच्या बापानं आपल्या हाताच्या दोन्ही भाया मागे सारल्या. स्वामीजी आळं केलं हाताचं आणि तोंड लावून त्या कन्या खाल्ल्या. सज्जन हो विदुरा घरच्या भक्षुन कन्या प्रेमानंदे झाला. मनमोहन 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 मुरली बाला. नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला. नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. काय लागतंय सांगा. होतं काय? ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, कीर्ती प्रतिष्ठा काय होतं, मोठेपणा होता, मान मान्यता होती का? काही नव्हतं सज्जन. होती फक्त एक गोष्ट, ती म्हणजे प्रेम.
बाकीचं काही नव्हतं सज्जन हो. प्रेम हा शब्द फक्त त्या विदुराच्या जवळ होता. बाकीचं काही नव्हतं सज्जन हो. आणि प्रेम अंतकरणामध्ये असणं हीच खरी भक्ती आहे. नारदाला विचारा. नारदाला विचारलं, नारदजी अहो भक्ती भक्ती म्हणजे काय? नारदजी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, सातू अस्मिन परम प्रेम रूपात. परम प्रेम अंतकरणामध्ये निर्माण होणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल महाराज ते परमप्रेम कसं असतं? मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन बहनीरा कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे. टाळी वाजवायची. क्या बात. सोपं नाही काळी दोनचा षडज लावायचा. कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे. देवाचं भजन करत असताना, देवाची भक्ती करत असताना ज्या दिवशी डोळ्यातला एकतरी थेंब जमिनीवर पडेल त्या दिवशी समजायचं सज्जन होती भक्ती सफल झाली. विदुर काकाचा प्रसंग आता सांगत होतो त्यावेळेला देवाचा भाव अंतकरणात निर्माण झाला. आमच्या दादांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज याला म्हणावं परमोच्च भक्तीची अवस्था. हे प्रेम आहे. नारदाला विचारलं, नारदजी परम प्रेम देवावर निर्माण करणं ही भक्ती आहे, पण ते प्रेम कसं करावं सांगा ना. नारदानं नारदाच्या भक्ती सूत्रातच सांगितलं कसं करायचं प्रेम. यथा ब्रज गोपिकानाम. कोणासारखं करायचं ते प्रेम? सामान्य लोकांचं उदाहरण दिलं नाही नारदाने. नारदानं ज्या गोपिका सज्जना हो प्रेमाच्या परमोच्च अवस्थेला प्राप्त झाल्या होत्या ना, त्या गोपिकांचं उदाहरण नारदाने दिलंय. त्या गोपिका सज्जना हो ज्या दिवसापासून माझा कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून गेला त्या दिवसापासून क्षणभरी नविसंबे जगत्रय जीवना. एक क्षण सुद्धा त्या परमात्म्याशिवाय त्यांना कटत नव्हता सज्जन हो. रोज त्यांनी म्हणावं आप नहीं आए लिख नहीं भेजे हो पंख नहीं उड़ जावन की. पंख नहीं उड़ जावन के कोई कहियो रे प्रभु आवन की. आवन की मन बावन की. ज्या दिवसात ज्या रस्त्यानं माझा कृष्ण गेलाय ना माय बाप, रोज त्या गवळणींनी त्या गोपिकांनी त्या वाटावर जाऊन बसावं. सकाळी दिवस निघल्यापासून संध्याकाळपर्यंत. आज तरी येईल, उद्या तरी येईल, कधी ना कधी तरी तो परमात्मा येईल. अशा अंतकरणामध्ये सज्जन हो त्या देवाच्या आठवणीनं डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत आहेत. रो रो नैन गवाए कन्हैया आए ना
वाट बघत बसावी त्या गवळणीने सजन हो माझ्या कृष्ण परमात्म्याची. निशिदिन बरसत नैन हमारे, जब ते श्याम सिधारे. डोळ्यात अश्रूचा थेंब नाही राहिला सज्जन हो. प्रेम करावं गवळणी सारखं, गोपिका सारखं. त्या राधा राणीनं कृष्ण परमात्म्याला म्हणावं, देवा ते प्रेम तुला काय कळणार आहे. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यूरो कहे. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूरो कहे. राधा यूरो गोपिकांसारखं. जगाच्या प्रेमाची उपमा दिलीच नाही सज्जन हो नारदाने. प्रेम कसं करावं हे सांगितलं. जगासारखं नाही, जगाचं प्रेम खोटं आहे सज्जन हो. जगातलं प्रेम डुप्लिकेट आहे. माणसं एकमेकाला म्हणतात हे आमचे जीवलग आहेत, ते आमचे जीवलग आहेत. पण नुसतं जीवलग म्हणणं फार अवघड काम आहे महाराज. प्रेम कशाला म्हणतात? खरं प्रेम फार अवघड आहे. 4 गोष्टीची परीक्षा वाईट वेळ आल्याशिवाय, वाईट काळ आल्याशिवाय होत नसते. धीरज धर्म मित्र अरुणारी, अपतकाल परिखेऊ ये चारी. धैर्यवान माणसाची परीक्षा वाईट काळामध्ये होत असते. धर्मवान माणसाची परीक्षा वाईट काळामध्ये होत असते. नारी आपल्यावर, नारीचं किती प्रेम आहे याची परीक्षा वाईट काळ आल्याशिवाय होत नाही. पण मित्राचं आपल्यावर किती प्रेम आहे हे बी कधी कळतं? वाईट वेळ आल्यावर. सुखात तर सगळेच म्हणतात आमचे लय जीवलग आहेत. वाईट काळ आल्याशिवाय, वाईट वेळ आल्याशिवाय मित्राची परीक्षा होत नाही सज्जन हो. आपल्या स्वतःच दुःख, डोंगरा एवढं दुःख आपल्या स्वतःच बाजूला सोडून मित्राचं धुळीच्या कणा एवढं दुःख, त्या धुळीच्या कणा एवढ्या मित्राच्या दुःखाला जो डोंगरा एवढं समजतो आणि स्वतःच डोंगरा एवढं दुःख बाजूला सारतो, त्याला खरा मित्र म्हणावं सज्जन हो. बाकी सुखाचे सोबती सगळे असतात. वाईट काळामध्ये जो उभा राहतो आपल्यासाठी, त्याला खरा मित्र म्हणावं बघा. आणि मग त्या मित्रासाठी म्हणावं, दादा मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा
म्हणावं सज्जन हो त्या मित्रासाठी, हे म्हणावं त्या बापासाठी, ज्या बापानं आपल्याला काबिल बनवलं ना, त्या बापासाठी म्हणावं. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. हे वाक्य म्हणावं सज्जन हो त्या श्री गुरुसाठी, त्या सद्गुरूसाठी, ज्या गुरुने आपल्याला सज्जन हो आकार दिला, ज्या गुरुने आपल्या बोटाला धरून काबिल बनवलं ना, त्या गुरुसाठी म्हणावं. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. हे गुरुदेव, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. वाईट काळ आल्याशिवाय कळत नाही त्या गोष्टी सज्जन हो. जगाचं प्रेम खोटं आहे बघा. जगातली माणसं डुप्लिकेट प्रेम करतात. आपणही प्रेम करतो, आपल्या परिवारावर प्रेम करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, पण देवावरचं जे प्रेम गोपिकांनी केलं ना, ते अगदी 100% प्युअर प्रेम होतं सज्जन हो. एवढं पवित्र प्रेम, एवढं पवित्र प्रेम, त्या प्रेमाचा पर्यायी शब्द हिंदीमध्ये त्याला प्यार असं म्हणतात. पण तो प्यार हा शब्द स्वामीजी फार बदनाम झाला आजकाल. पुराने जमाने में लोग कहा करते थे कि प्यार पूजा घर था पहले, प्यार पूजा का घर था पहले, आज तो बस बाजार है. प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है. जिस पर भरोसा करूं वही बेचने के लिए तैयार है. ज्याच्यावर भरोसा केला तोच केसानं गळा कापायला तयार आहे आजच्या जमान्यामध्ये सज्जन हो. आजचं प्रेम आहे स्वार्थी प्रेम आहे आजकालचं. गोपिकांनी प्रेम केलं ना, पवित्र प्रेम. कबीरदासांनी म्हणावं, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित हो. अडीच अक्षरी प्रेम शब्द ज्याला कळाला सज्जन हो, जगातला सगळ्यात मोठा विद्वान, सगळ्यात मोठा पंडित तो आहे. पण प्रेम सोपं नाही बरं का, फार अवघड आहे. प्रेम करणं फार अवघड आहे, फार अवघड आहे हो. कसं प्रेम करावं, नारदाला विचारा, ते म्हणतात तत् सुखे सुखित्वम. आपल्यामुळं आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्या प्रेमी व्यक्तीचं मन आपल्यापासून तीळभर सुद्धा दुखावलं गेलं नाही पाहिजे, याची जिथं काळजी घेतल्या जातं त्याला प्युअर प्रेम म्हणावं सज्जन. नाही तर आपल्या स्वार्थासाठी आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्या आपला स्वार्थ जर साधला जात नसेल तर माणसं महाराजावर बी भडकतात. हे प्रेम काय कामाचं नाही. डुप्लिकेटपणा नकोय त्याच्यामध्ये. आपल्या स्वार्थ बाजूला ठेवून अगदी पवित्र प्रेम करावं. कसं असतं पवित्र प्रेम सांगू का दादा, तुम्ही इथलेच ना? बरं, मी एक प्रश्न विचारतो, विचारू का? उत्तर द्या, पण जाहीर उत्तर द्या सगळ्या देखत. माझी शपथ आहे, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. देता ना? हा, सांगा, खरं सांगा, मनातून सांगा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता? त्याला काय विचार करायची गोष्ट आहे का ताई? सोपा प्रश्न विचारला मी तुमच्यावर. आणि इतका विचार करून जेव्हा सगळीकडून निराधार होतो माणूस, तेव्हा देव दिसतो. कुणाला म्हणावं नेमकं? पंचायत पडली का म्हणून आमच्या मंडळीवर करतो कायला? मोकळ्या मनाने प्रेम का इजहार करना चाहिए, प्यार किया तो. ऐका ऐका, विनोदाचा भाग सोडा. हा प्रश्न मी आणखी कुणाला बी जर विचारला ना, तर कुणी म्हणेल माझं आईवर माझं प्रेम आहे, माझ्या बापावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या मुलावर माझं प्रेम आहे. पण खरं सांगू सज्जन हो, आम्ही खरं मनातून सगळ्यात जास्त आपल्या परिवारामध्ये कुणावर प्रेम करतो? मी सांगतो सगळ्यांच्या मनातलं उत्तर मी सांगतो. जर माझं उत्तर तुम्हाला पटलं तर जोरात टाळी वाजवायची, नाही तर नाही वाजवायची. पटलं तर वाजवायची. ऐका, सगळ्यात जास्त आपण सर्वजण सर्वात जास्त आपल्या परिवारामध्ये प्रेम करतो. आपल्या घरामध्ये जे सगळ्यात छोटं बाळ आहे ना, 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्याच्यावर सगळी माणसं प्रेम करतात, मनातून प्रेम करतात सज्जनो, मनातून प्रेम करतात.
4 दिवस आई जर इकडं तिकडं कुठं गेली तर फरक पडत नाही, 8 दिवस पत्नी माहेराला गेली तर फरक पडत नाही, महिनाभर मुलगा इकडं तिकडं कुठं गेला तर फरक पडत नाही. अरे घरातलं छोटं बाळ 1-2 घंटे जर इकडं तिकडं कुठं गेलं तर घर ओसाड पडतं सज्जन, घरात चैतन्य राहत नाही. छोट्या बाळावर जगातले सगळी माणसं प्रेम करतात. ब्रह्माचं स्वरूप असतं ते छोटं बाळ, भगवंताचं रूप आहे म्हणून सगळी माणसं प्रेम करतात. अरे आपल्या कुटुंबातल्या, आपल्या प्रपंचातल्या, आपल्या संसारातल्या त्या छोट्या बाळावर आपण प्रेम करूयात नवल नाही. या माय मावल्यांनी सज्जन हो आपल्या छोट्या बाळाला सकाळी सकाळी आंघोळ घालावी, चांगले कपडे घालावे, शृंगार करावा, काजळाचा टिपका गालावर लावावा आणि रस्त्यावर आणून उभं करावं. सकाळी सकाळी रस्त्यानं जाणारा येणारा माणूस महाराज त्या बाळाकडे पाहिलं की कुणाचं बी असू द्या, पटकन माणूस त्याला उचलून घेतो आणि गणेशवाडीकर त्याची तो पप्पी घेतो. कोणाची? त्या बाळाची पप्पी घेतो. ज्या वेळेला तो रस्त्यानं जाणारा माणूस त्या बाळाला उचलून पप्पी घेतो ना सज्जन होतो, माणूस हा विचार करत नाही. त्या माणसाच्या मनामध्ये हा विचार येत नाही की हे बाळ नेमकं कोणाचं आहे, हे आपलंच आहे की दुसऱ्याच आहे, आपल्याच जातीचं आहे का दुसऱ्या जातीचं आहे, आपल्याच धर्माचं आहे का दुसऱ्या धर्माचं आहे. कसल्याही प्रकारचा माणूस विचार करत नाही. त्या बाळाला उचलतो आणि पटकन त्याची पप्पी घेऊन मोकळा होतो सज्जन होऊन. ऐका, ज्या वेळेला तो रस्त्यानं जाणारा माणूस त्या बाळाला उचलून त्याची पप्पी घेतो ना, त्यावेळेला त्या रस्त्यानं जाणाऱ्या माणसाच्या मनामध्ये पाप वासना नसते आणि त्या बाळाच्या बी मनामध्ये त्या माणसाविषयी पाप वासना नाही. याला म्हणावं पवित्र प्रेम. इतकं पवित्र प्रेम गोपिकांनी माझ्या कृष्ण परमात्म्यावर केलं सज्जन हो. एवढं पवित्र प्रेम, असं पवित्र प्रेम करणं म्हणजे भगवंताची भक्ती आहे. आणि भगवंताची भक्ती असं इतक्या पद्धतीने. मला एक सांगा, वृंदावनामध्ये कोण कोण गेले? वृंदावन कुणी कुणी पाहिले? आता इथले बरेचशी मंडळी असतील वृंदावनामध्ये, दादा महाराज मारुतीरायांसोबत गेलेली. वृंदावनात जे जी माणसं गेलेत त्यांना सगळ्यांना माहिती, वृंदावनात श्रीकृष्णाची पूजा होत नाही, युगल कृष्णाची नाही, राधा कृष्णाची नाही. वृंदावनामध्ये पूजा कुणाची केल्या जाते? बालकृष्णाची. लड्डू गोपाल, छोटासा बालकृष्ण परमात्मा. छोट्या आपण जसं आपल्या मुलावर, बाळावर प्रेम करतो ना, तसं देवावर प्रेम केलं पाहिजे. वृंदावनातले लोक कृष्णाला देव मानत नाहीत, आपला स्वतःचा बालका छोटासा पुत्र मानून प्रेम करतात, पुत्रवत प्रेम करतात सज्जन होऊन. आणि असं प्रेम करणं हे अत्यंत कठीण काम आहे, अवघड काम आहे. हो, अशी भक्ती करणं देवाची फार कठीण काम आहे. हे कुणाला बी जमत नाही. तुकोबाराय म्हणतात, त्याच्यासाठी हजारातून एखादा निवडत असतो. निवडतो बळी हो विरळा शूर, निवडे तो बळी. हा टाळा टाळा. भक्ती तो कठीण शूळावरील हो
कठीण शुळावरील पोळी, ती भक्तिरूपी पोळी प्राप्त करणं सोपं काम नाही. तुकोबाराय म्हणतात ती अत्यंत कठीण आहे. सहजासहजी ती भक्तिरूपी पोळी प्राप्त होत नाही कुणाच्याच जीवनामध्ये. ते भजन करण्यासाठी, तो परमार्थ करण्यासाठी, देवावर प्रेम करायला निघालो ना, तर सज्जन होई लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण भक्तीच्या मार्गाला लागू त्यावेळेला पावला पावलावर लोक आपल्याला विरोध करणारे उभे राहत असतात. जगात कोणतेही चांगलं काम करायचं म्हणलं की चांगलं काम करणाऱ्या माणसाला, गाडीला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक भेटतच असतात. चांगल्या माणसानं चांगलं काम करण्यासाठी मागं सरायचं नाही. ज्या वेळेला माझे जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो भक्तिरूपी पोळी प्राप्त करायला निघाले, त्यावेळेला तुकोबारायांना काही कमी त्रास नाही झाला. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मनसी हे. संसाराच्या नावे घालोनी शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे. जवळीले जग विना घेतला सज्जन संसारावर तुळशीपत्र ठेवलं भजन करायला निघाले तुकोबाराय. ज्या वेळेला भजन करायला सुरुवात केली, छाती ठोकपणे तुकोबारायांनी म्हणावं, वेदाचा तो अर्थ मासीच ढावा, येरा निवाहावा भार माथा. बाकीच्या लोकांनी वेदाचे गठुडे नुसते डोक्यावर वागवावे, त्याचा खरा अर्थ फक्त आम्ही जाणलाय. ज्या वेळेला मला सांगा सज्जन हो, एका सामान्य परिवारातून आलेले तुकोबाराय ज्या वेळेला छाती ठोकपणे चांगल्या त्या काळातल्या बड्या लोकांना चॅलेंज करत होते, तेव्हा ते काय बरं वाटलं असेल का त्यांना? मारुतीराय बरं नाही वाटलं सज्जन हो. काय करावं या तुकाराम महाराजांचं हे कळाना त्या लोकांना. कारण आडवायची तर काही सोयच नव्हती. माणसं अडवतात कुठं कुठं तरी, काहीतरी अडकलेलं असलं ते अडवतात. बांधावर तरी अडवतील, रस्त्यात तरी पाणी सोडतील. अडकायचंच असलं कुठं तरी रस्त्यातून जाऊनच द्यायचे नाहीत. चांगलं काम कुठं तरी चाललं असलं तर आपलं टांग आडवी घालून तोंडावर पाडायचा प्रयत्न करतील. काय करणार करून करून. व्यवहारातली अडवणूक करायसाठी तुकोबाराकडे होतच काय? त्यांनी अगोदरच ती व्यवस्था करून ठेवली होती. त्यांना माहिती होतं लोक आपल्याला पुढे अडवतील असं. बाकीची सगळी संपत्ती प्रॉपर्टी सगळी संपवून टाकली होती सज्जन होऊन. पण एक संपत्ती होती माझ्या तुकोबाराकडे. कोणती? ती आध्यात्मिक संपत्ती होती. ती संपत्ती म्हणजे अभंगाचा गाथा. पंचम वेद रूपी अभंगाचा गाथा ती संपत्ती तुकोबारांची होती. लोकांना ते लय पुढचे लोक होते, हुशार होते. त्यांना माहिती होतं बाकीची भौतिक संपत्तीचा काय परिणाम होणार नाही तुकाराम महाराजावर, पण आध्यात्मिक जी संपत्ती आहे तो म्हणजे गाथा, तो बुडवल्यानंतर मग मात्र तुकोबारायांची पायाखालची माती सरकणार आहे. ती संपत्ती उचलली सज्जन लोकांनी दगडासहित पुन्हा वरच आली नाही पाहिजे याच्यासाठी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवली. आयुष्याची सगळी कमावलेली संपत्ती क्षणात वाटून देत असताना तिळभरही माझ्या तुकोबारांच्या चेहऱ्यावर दुःखाच्या छटा दिसल्या नाहीत. परंतु ज्या वेळेला मायबाप जगाला उपयोगी पडणारी जगाच्या उद्धाराची संपत्ती ज्या वेळेला लोकांनी पाण्यात नेऊन बुडवली ना, तेव्हा भयंकर त्रास झाला. 13 दिवस उपवास केला आणि माझ्या तुकोबारांनी सज्जन होत्या सगळ्या अभंगाच्या वह्या दगडासहित पाण्यावरती तारल्या. अरे जर त्या काळामध्ये त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये दगडासहित नेऊन नसत्या बुडवल्या तर माझे तुकोबाराय कोण जगाला कळलं असतं का? नसता कळाला अधिकार तुकोबारायांचा. जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम. नसते कळाले तुकोबाराय जर त्यांना नसता त्रास दिला. अरे नसते कळाले या जगाला माझे ज्ञानोबाराय, नसता कळाला या जगाला ज्ञानोबारायांचा अधिकार, नसतं कळालं या जगाला माझ्या ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालू शकतात, निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात. नसतं कळालं या जगाला मायबाप माझे ज्ञानोबाराय आपल्या पाठीवर मांडे बाजल्या जाऊ शकतात म्हणून.
या जगाला जर त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या ज्ञानोबारांना नसता त्रास दिला, भक्तिरूपी पोळी प्राप्त करायला निघाले होते संत, पावला पावलावर त्रास देण्याचं काम केलं नसता कळाला ज्ञानोबारायांचा अधिकार कोण ज्ञानोबाराय. ज्या ज्ञानोबाराच्या समाधीच्या समोर आभाळही ठेंगणं पडावं एवढा महान अधिकार ज्ञानोबारायांचा नसता कळाला. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा ही वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली, ज्ञानोबा माऊली समाधीची सावली, ज्ञानोबा माऊली नसता त्रास दिला सज्जन होत ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला कळाला नसता. प्रत्येक संतांचं जीवन पहा, प्रत्येक संतांना भक्तिरूपी पोळी प्राप्त करायला निघाले की त्यांना त्रास देण्याचं काम केलं. एक होती राजस्थान प्रांतामध्ये जन्माला आलेली संत मीराबाई, जगातली सगळ्यात पहिली क्रांतिकारी संत सज्जन हो महिला संत मीरा. ज्या वेळेला भजनासाठी निघाली मीरा, भक्तिरूपी पोळी प्राप्त करायचं ठरवलं मीराने. विना घेतला, तंबोरा घेतला गळ्यामध्ये, भजन करत बसली मीरा. पायामध्ये घुंगर बांधून नाचायला लागली. लोक म्हणायला लागले पोरगी पागल झाली आहे. लोग कहे मीरा भई बावरी, बाप कहे कुल नासी रे. लोक म्हणायचे अरे पोरगी पागल झाली, वेळ लागलं या पोरीला. मीरानं म्हणा हो झाले मी पागल, देवासाठी माझ्या भगवंतासाठी मी पागल झाले आहे. पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही जीवनामध्ये सज्जन हो. एखाद्या मुलाला जर पाहिजे 100% मार्क्स पाहिजे असेल तर त्या पोरानं 24 तास हातात त्याचं पुस्तक दिसलं पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याला भरघोस उत्पादन काढायचं असेल तर त्या शेतकऱ्यानं शेतीसाठी पागल झालं पाहिजे सज्जन हो. पागल झाल्याशिवाय काय भेटत नाही, देवही पागल झाल्याशिवाय भेटत नाही. मीराला लोक पागल म्हणायचे. पागल या शब्दाचा अर्थ काय हो? जिन्होंने गल को पा लिया है उसका नाम पागल होता है. गल मानी परमात्मा, परमात्मा को जिन्होंने पाया है उसका नाम पागल होता है. मीराना म्हणावं, प्रीत की लत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बलि बलि जाऊं मैं अपने पिया को, ये मैं जाने दुनिया सारी, बेबस लाचार फिरू मैं, हारी मैं दिल हारी.
तेरे नाम से जी लूंगी, तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं। तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हाँ जी हो गई मैं। तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, 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 करायला निघालो ना सज्जन हो, तर लोक काय म्हणतात त्याच्याकडं? तू का म्हणे हसे जन आणि नाही कान. काय लोक म्हणतात विचार करायचा नाही. क्या कहेंगे लोग, और सबसे बड़ा है रोग. लोक काय म्हणतील सगळ्यात मोठा हा रोग आहे सज्जन हो. चांगला गावामध्ये सप्ताह सुरू असतो, चांगलं वातावरण तयार होतं, भक्तिमय वातावरण तयार होतं, आणि अंतकरणामध्ये कधी नवत अशा माणसाच्या अंतकरणात इच्छा निर्माण होते की अरे माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही. जीवनाचं खरं जर कशात असेल तर ते फक्त आणि फक्त अध्यात्मातच आहे. असा उपरती अंतकरणाला निर्माण होते. आणि असं वाटतं आता पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी आणि आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. मनात अवधारणा निर्माण होते. काल्याच्या कीर्तनात दादा महाराजांच्या हातून माळ घालायची अशी मनोमन इच्छा तयार होते. पण पुन्हा दुसरा निगेटिव्ह माइंड मनामध्ये येतो. पुन्हा विचार करतो जर असं सगळं केलं तर लोक काय म्हणतील. दगड बांध म्हणतील कमरेला, उडी मार गोदावरी मध्ये जाऊन, काय म्हणणार आहेत लोक. लोकांचा विचार करून कोणाचं भलं झालेलं नाही. याचं नाव दुनिया आहे. दुनिया एकिया नाही, काय दुनिया. दुनिया डबल अँगलने चालते म्हणून दुनिया आहे. एकिया नाही सज्जन. लोक कसंच तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमच्या मनाला वाटतं ना फक्त प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये असावं त्या जगण्यामध्ये. विठाला विठा तुकोबारा म्हणतात ही भक्तिरूपी पोळी कोणालाही प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी शूर पाहिजे. शूर. तुम्ही म्हणाल महाराज शूर म्हणजे हातात तलवार घेऊन लढाई करणारा. संतांनी कुठं लढाई केली? लढाईच केली पाहिजे असं नाही. त्याचं नाव शूर आहे असं नाही. पा आपल्याला माहिती असताना सुद्धा आपलं नुकसान कुणी केलंय, आपलं वाटोळं कुणी केलं हे आपल्याला कळून सुद्धा, माहिती होऊन सुद्धा त्याला मोठ्या मनानं हो त्याला कळाल्यानंतर हातात तलवार घेऊन त्याच्या घरात जोपर्यंत हो मी माझा बदला पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही असं म्हणणारे हजारो असते. पण हे सगळं कळून सुद्धा त्याच्या दारात जाऊन त्याला मोठ्या मनानं माफ करणारा सगळ्यात मोठा शूर तो असतो सज्जन. सगळं कळून सुद्धा ते खरं शूरत्वाचं लक्षण आहे. क्षमा शस्त्र जया नराची हाती. हो क्षमा नावाचं शस्त्र संतांनी धारण केलं सज्जन. म्हणून संतांना शूर म्हणलंय. शूर कुणाला बी प्राप्त होत नाही पोळी, शूराला प्राप्त होते. कोण आहे शूर? शूर त्याला म्हणावं सज्जन हो. साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी. देवासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणावं. धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्याला शूर म्हणावं. आणि देशासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्याला शूर म्हणावं सज्जन. मोठ्या आनंदात आपण इथं कीर्तन करतोय. लखमापूरकर आहे का? अरे ज्या या पवित्र प्रांगणात आपण या कीर्तनाचा आनंद घेतो तो ज्यांच्यामुळे घेतो ना सज्जन. अरे थोडीशी थंडीची लाट आली तर डबल ब्लँकेट माणूस अंगावर घेतोय. पण अत्यंत कठीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, हिमालयासारख्या, सियाचीन सारख्या अत्यंत दुर्धर भागात ज्या ठिकाणी -50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, अशा तापमानामध्ये माझ्या देशाचे जवान सज्जन कमरे एवढं स्वतःला बर्फामध्ये गाडून घेतात. AK-47 खांद्यावर मशीन गन ठेवतात आणि दिवस रात्र 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 डोळ्यात तेल घालून या भारत मातेचं रक्षण करतात. अरे ज्या वेळेला ते माझ्या देशाचे जवान रात्र रात्र डोळ्यात तेल घालून या मातीच्या इंच इंच जागेचं रक्षण करतात त्यावेळेला
त्या काळोख्या अंधारामध्ये कधी एखाद्या दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून आरपार निघून जाईल सांगता येत नाही. पण अशा वेळेला सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवाची तमान बाळगता आपल्या शरीरातलं एक एक रक्ताचा थेंब ज्या मातीसाठी सांडायला तयार असतात ते माझ्या देशाचे जवान शूर आहेत सज्जनो. त्याला शूर म्हणावं. जगण्याची इच्छा त्यांच्या अंतःकरणात नसते. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन. पे दिल कुर्बान. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे. संचार निर्माण झाला पाहिजे देशभक्तीसाठी. प्राणाचं बलिदान द्यायला तयार असतात त्याला शूर म्हणावं. जी माणसं धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात ना त्यांना शूर म्हणावं. भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुना स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. जरा तरुण मंडळीची संख्या कमी आपल्या गावामध्ये, कशी वाढवता येईल बघा. माझा तरुण कीर्तनामध्ये दिसला पाहिजे सज्जन हो. हे सगळा अट्टहास याच्यासाठी दादा महाराज आम्ही सगळे ऐन तारुण्यामध्ये संप्रदायामध्ये आलो सज्जन हो. आम्हाला वेळ लागलं म्हणून आम्ही धोत्र घालून हिंडतो नाही. वेल क्वालिफाईड पर्सन आहोत आम्ही सगळेच. जर आम्ही ठरवलं असतं तर 1.5 लाखाच्या नोकऱ्या आम्हाला बी कुणी बी दिल्या असत्या. पण सज्जन हो कुठेतरी धर्माविषयी अंतःकरणामध्ये तळमळ आहे म्हणून आम्ही आज या संप्रदायामध्ये आहोत हे ध्यानात घ्या. आम्हाला काम धंदे नाहीत, आम्हाला काहीच करता येत नाही म्हणून नाही. आमच्यातले कित्येक लोक सज्जन आहोत 10-10 मिनिटाला लाखो रुपये कमवत आहेत. 10-10 मिनिट माइंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडं. पण आम्ही तरीही ठरवलेलं आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत परमार्थासाठी समर्पित करायचं. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा येतो सज्जन, आळंदीला जे लोक जातात, आळंदीला शिकणारे पोरं गोरगरिबाच्या घरचे असतात म्हणून त्यांना घरी काही भेटत नाही म्हणून आळंदीला जातात. डोक्यातला गैरसमज काढून टाका सज्जन हो, तसं काही विषय नाही आहे. अंतःकरणामध्ये धर्माविषयी स्वधर्माविषयी प्रेम आहे आणि ते प्रेम कायम राहणार आहे. म्हणून आज हे सगळेही हे जे महाराजांनी बनवले ना हे सवंगडी सज्जन हो, हे जे पाहतोय आपण हे भविष्यातले मोठमोठे कीर्तनकार आहेत. एक एक कीर्तनकार हजारो लोकांना प्रबोधन करणार आहे सज्जन हो. या लोकांना मला खरोखर आनंद वाटतो की तुम्ही सगळी मंडळी या परिसर हा या सर्व महाराज मंडळींना, आदरणीय बाळकृष्ण महाराज असतील, आदरणीय मारुती राया, आमचे दादा महाराज, या सगळ्या मंडळीला तळ हातावरच्या फोडासारखं तुम्ही जपता सज्जन हो. खरोखर द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. अख्खं जीवन खर्च करता ही माणसं. संसार प्रपंच करणं फार सोपं काम आहे या परमार्थासाठी ना आपल्या स्वधर्मासाठी. पण मला सांगायला खऱ्या अर्थाने इकडं तर जरा बरं दिसतंय वातावरण सगळं. पण काही काही गावामध्ये गेलो ना सज्जन होतं, माझ्या तरुण मंडळी एज्युकेटेड पर्सन असतात, क्लास 1 क्लास 2 अधिकारी झालेले असतात, स्वतःला हिंदू म्हणून घेतात, परंतु हिंदूचं एक विलक्षण त्यांच्यात दिसत नाही. कपाळाला गंध लावायचा, तिलक लावायचा म्हणलं की लाज वाटते, डोक्याला शेंडी ठेवायची म्हणलं तरी लाज वाटते. मी म्हणतो तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीची लाज वाटत असेल ना तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणणं बंद करून टाका. कुठंतरी सज्जन हो त्या धर्माविषयी अंतःकरणात प्रेम पाहिजे. पहा, प्रेम पाहिजे. अरे आजपर्यंत लाखो लोकांनी या धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलंय.
22 जानेवारीला मोठा उत्सव साजरा केला तुम्ही आम्ही सगळ्यांनी सज्जन हो. मोठा उत्सव होता, मोठा उत्सव होता. सगळेच लोक म्हणत होते सज्जन हो, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के पाप सब कट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. गोड आपण गायलं सज्जन होतो. इव्हेंट तो 22 जानेवारीचा सोहळा साजरा केला. पण एक लक्षात घ्या सज्जन होतो, आनंद आपल्याला सहजासहजी नाही मिळाला. मायबाप 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान त्या सोहळ्यासाठी दिलं. देण्यात घ्या. सहजासहजी तो आनंद आपल्या जीवनात प्राप्त झाला नाही. अरे या आपल्या धर्माला वाचवण्यासाठी लाखो लोकांनी आजपर्यंत प्राणाचं बलिदान दिलंय. अरे ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्राचं नाव येतंय, त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्याची यादी जेव्हा डोळ्यासमोर येते, तेव्हा सगळ्यात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं सज्जनो माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं. धर्मासाठी मरावं कसं हे संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. पहा, ज्या वेळेला बादशाहनं माझ्या शंभू राजाला पकडून नेलं, सभेमध्ये हजर केलं. अरे हजारो साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून न्यावं तसं बांधून नेलंय. बादशाहनं संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली. मुखातून शब्द निघाले, अरे वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नोच डालो आंखें. लाल तापलेल्या सळ्या हातात घेतल्या आणि डोळ्यात घातल्या सज्जन हो. सर्रावात झाला, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या. एवढ्यावर नाही थांबला तो नराधम सज्जन हो. अरे 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, अंगाची साल नखानं सोलून काढली. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात. अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. हाडा मासाचा देह रक्ताने लाल झाला होता. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं होतं. ज्या वेळेला त्या बादशाला माझ्या संभाजी महाराजांची मान धडा वेगळी करायची, त्यावेळेला तो बादशाह विचारतोय, बोल सांबा इस्लाम कबूल है. माझ्या संभाजी राजाने उत्तर दिलं, अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच. याला म्हणावं स्वधर्माचं प्रेम. बोथट झालंय आपलं प्रेम सज्जन हो. कुणी उठावं, कुणी यान टिकली मारून जा, कुणी यान माझ्या संतांना नावं ठेवा, आणि सहज आपण अगदी मुकाट्याने सगळं सहन करतोय सज्जन हो. हे बघा लक्षात घ्या, आपल्या धर्मावर जेव्हा आच येते ना, तेव्हा आपण उभं राहिलं पाहिजे. स्वधर्मावर एवढं प्रेम केलं पाहिजे, एवढं प्रेम केलं पाहिजे. देवानं सूट दिली, स्वधर्मे निधनम श्रेय. मारायचं नाही आपल्याला, कोणाला कोणाच्या धर्माला नाव बी ठेवायचं नाही, पण स्वतःच्या धर्मासाठी जागा राहायचे, एवढं मात्र नक्की करायचं. कीर्तन चालू होण्याच्या आधी नमाजीचे सूर कानावर येत होते. सूर लावणाऱ्याला पकवाज मॅच करायला सुद्धा कठीण जात होतं. हाय का बंद? मग का आपले कुठे गेले ते तरुण पोरं? सांगा ना घरी, बाप लोकांना घरी गेल्यावर. हे काय पैसा जास्त झाला लखमापूरकरांचा म्हणून हे उधळपट्टी चालली नाही. हे कुठेतरी सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए. बदल झाला पाहिजे सज्जनाओ, कुठेतरी बदल झाला पाहिजे. तरुण मंडळी, उद्या सांगा रात्री शिवानंद शास्त्रीचं कीर्तन होतं. सगळ्यांना आव्हान केलंय, सगळ्या परिसरातल्या गावातल्या सगळ्या तरुण पोरांना, आणि त्यांनी इथं पुढे कीर्तनाला येऊन बसायचंय. पोरांना मी गॅरंटीने सांगतो सज्जन, गॅरंटीनं 7 दिवसाचा पूर्ण ज्ञान यज्ञ जर एखाद्या तरुणाने 7 दिवसाचे कीर्तन ऐकले ना, एक तरी रोज एक तरी वाक्य असं त्याला भेटन, आणि त्या वाक्याने त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही सज्जन, बदलल्याशिवाय राहणार नाही. टाइमपास नाही पहा, ही कीर्तन परंपरा फार गोड आहे. धर्मासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणावं, देवासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणावं. हो, कुणी बी शूर होऊ शकत नाही. महाराज तुम्ही म्हणता शूराशिवाय भक्तिरूपी पोळी मिळत नाही. लाखो लोक आळंदी पंढरीच्या वारीला भक्ती करतात, ते सगळे शूरच आहेत का? म्हणले नाही. त्यांची भक्ती जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. त्या सगळ्या लोकांची भक्ती म्हणजे देखादेखीची भक्ती आहे. हो, दुसरे करतात म्हणून आपण करायचं, त्याला किंमत नाही. बिना पायाची भिंत टिकू शकत नाही. आधार पाहिजे, परमार्थाला बी आधार पाहिजे सज्जन हो. ज्या परमार्थामध्ये आपण जे गेलो, ज्या पंथामध्ये गेलो, वारकरी संप्रदाय असू द्या, बाकीचे 1000 पंथ जरी आले ना, तर पुन्हा त्यांना थारा देऊ नका. एकदा एखाद्या गुरुच्या पायावर आपलं जीवन समर्पित केलं की येथोनी अनुठवू माता आणि मरणा वाचोनी
मरण्याची वेळ आला तरी मागे सरायचं नाही. पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. एकदा समर्पण केलं की मग पुन्हा मागे सरायचं नाही. लाखो लोक भक्ती करताना दिसतात, पण देखादेखीची भक्ती ती तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, भक्तीचं खरं मर्म कळाल्याशिवाय तिला गोडवा प्राप्त होत नाही. काय मर्म आहे? कामावले तरी पाकावो जघडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे. व्यवहारातली पोळी करण्यासाठी माता माऊल्यांना माहितीये, जोपर्यंत सगळ्यात कठीण काम कोणतं असेल तर पोळी करणे, पुरणाची पोळी. पुरणाची पोळी करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे सज्जन. म्हणजे महिला कौशल्य नाही, महिलेचं नाव कौशल्य नाही, कौशल्य पाहिजे त्याला. पोळी करणं कौशल्याचं काम आहे. काही काही पोळ्या आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही जायचो दादा, आम्ही आपल्या मधुकरीमध्ये पोळ्या यायच्या. एवढ्या पोळ्या भारी असायच्या महाराज, कागदासारख्या. इकडून एक पडदा इकडून एक पडदा, मध्ये असे लबालब पुरण भरलेलं. पोळी अशी फाडली की एवढं मोठं पुरण पडायचं. मराठवाड्यातल्या पोळ्या म्हणजे इतक्या निबरडक महाराज, त्या दातानं तुटतच नाहीत, हातानं तुटत नाही, त्याला कवचट लागतो. ते मर्म कळालं पाहिजे. पोळीचं मर्म कळाल्याशिवाय हो पोळी बनवता येत नाही. काय मर्म आहे त्याचं ऐका, सगळं कीर्तन विसरून जा. आता इथून पुढचे महत्वाचे हे 2 वाक्य ध्यानात ठेवा. कोणते? जोपर्यंत व्यवहारातल्या पोळीचं मर्म कळत नाही तोपर्यंत पोळी जशी बनवता येत नाही, तसं परमार्थातल्या पोळीला बी मर्म आहे. व्यवहारातल्या पोळीचं मर्म कोणतं? 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या? उदकाग्नी धान्य झाल्यागडे पाक, एका विन एक कामा नये. परमार्थातले 3 गोष्टी कोणत्या आहे का? प्रेम रूपी पाणी, प्रेम भजन जल बिनु रघुराई, अभि अंतर मल कबहुन जाई. प्रेम रूपी पाणी, वैराग्याचा, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे. वैराग्याचा अग्नी पाहिजे किंवा विरहाचा बी अग्नी आहे. जयति तेधिकम जन्मना वृज, श्रयत इंदिरा शश्वदत्रही. विरहाचा अग्नी आणि विश्वासाचं धान्य. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील हे आस, पुढती सोस सेवेचाची. या 3 गोष्टी एकत्रित आल्या की मग रुची आणि जोडे श्लाघ्यता हे. गोडवा प्राप्त होतो जीवनाला. भक्तिरूपी सुद्धा 3 गोष्टी कोणत्या? प्रेमरूपी पाणी, वैराग्य किंवा विरहाचा अग्नी आणि विश्वासाचं धान्य. या 3 गोष्टी एकत्रित आल्या की गोडवा प्राप्त होतो. त्या पोळीचा गोडवा चाखण्यासाठी आपण करत असलेल्या भक्तिरूपी पोळीचा गोडवा चाखण्यासाठी माणसं लालायत होतील यात नाही, नवल नाही. जगाचा बाप त्या पोळीचा आनंद घेण्यासाठी येतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठातला देव या भक्तिरूपी पोळीचा आनंद घेण्यासाठी येतो सज्जन हो. संत ज्या वेळेला भक्तिरूपी पोळीचा आनंद घेतात पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या, कधी ज्या वेळेला कीर्तन चाललेलं नामदेवरायांचं सज्जनावर रांग लागलेली असते. कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत,
लागले रे सिरा शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया, जीवन बीत गया समय बीत गया तो कीर्तन में रंग आया. आनंद घेतला भगवान परमात्म्याने, जगाचा बाप येऊन त्यानं आनंद घेतला. नुसता वैकुंठातलाच येतो भक्तिरूपी पोळीचा आनंद घ्यायला नाही, कैलासातला सुद्धा येतो दादा. तो बी आला आणि त्याने बी आनंद घेतला. रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात. त्रिशूळ रंगून घेऊन आला गिरजाचा दास, त्रिशूळ रंगून घेऊन आला गिरजाचा रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कंत. आणि आला नुसता राडाच केला त्याने. आला की नाचायला लागला त्रिशूळ डमरुळ घेऊन. कसा नाचला ऐकायचंय ना? करा एकदा हात वर सगळ्यांनी, एक साथ सगळ्यांनी. आवाज वाढवता जरा, फुल करा. लास्ट मोमेंट आहे, गोड साऊंड आहे एक नंबर. जरा याचा बी वाढवा जरा. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा धाम, हे कैलाश वाले बाबा, हे भीमा शंकर बाबा, हे कृष्णेश्वर बाबा, हे नागनाथ बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम. सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभारी, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, गंग की तरंग माल कुमल नील बाजे, गौतम पर लाल लाल चंदन की गोर भाल, गंग की तरंग माल भुगटे पर साले, कुंडन की कंठमाल, काली कुंडन की कंठमाल, हृदय विशाल पलक जाल, रूप विमाल हर दयाल राजे, डम 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 डमरू वाजे, नाग शेष सर्व साज, शंकर महाराज आज तांडव, हे जी भोले महाराज आज तांडव नाचे. काली 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 धुत 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 धुरिया बात, धुत 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 धुरिया बात, तुई 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 तलक जात, शंखनाद सुंजीवाद विविध वाद भेरी, तात 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 पदक ताल लट तात, भरगत लडकत लगात मंद मंद भेरी, अमरी गण तुमन जाल, अमरी गण तुमन जाल, बरकत हरकत कुशाल, मुनि जन मानस विशाल, अमित मोद जाते, डम 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 डमरू वाज, नाग शेष सर्व साज, शंकर महाराज आज तांडव, हे जी भोले महाराज आज तांडव नाच. महादेव धाथिलांग 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 धाथिलांग, थिदिकत थिदिकत थिलांग, पाद मयूर भुजंग हर विश्व कमर बांधे, ससद ससद धगद धगद धम मम मम सगम मगम, विनाधर नारद अनुसारद आराध, सारंगर जीत सर्व किन्नर पसर्ग धर्म धर्म अर्थ काम मोक्ष हर मोक्ष जाते, डम 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 डमरू वाज, नाग शेष सर्व साज, शंकर महाराज तांडव
सप्ताहमा वितस्तरे गले वलं गलं भुजङ्गलुङ्गमालिका टमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं करोतु अथर्व सर्वमङ्गलाकलाकलम्ब मञ्जरी रसप्रवाहमाधुरी विचुम्बना मधुवता स्मरान्तकं पुरान्तकं भवन्तकं मखन्तकं गजन्तकन्तकन्तकं तमन्तकम् ॐ नमः शिवाय हरि ओं नमः शिवाय हरि ओं नमः शिवाय हरि ओं नमः शिवाय ओं नमः शिवाय हरि ओं नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गणेश विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईब करा.